मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे ब्लॉग या चॅनल मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. कसं वाटतंय परत माझा पहिल्याचा लुक जो होता, म्हणजे पूर्वीपासूनचा जो माझा लुक होता, तो मी आता परत आणलेला आहे केसांमुळे. कारण केसांची खूप वाट लागलेली आहे, तर मी ठरवलंय की केसांकडे जरा लक्ष द्यायचं. कारण जेव्हा आपली तब्येत खराब होते आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा गोळ्या वगैरे घेतो किंवा काही ट्रीटमेंट चालू असते, तेव्हा सर्वात मोठा परिणाम आपला पहिला जो दिसतो तो केसांवर, आणि नंतर दिसतो तो स्किनवर, तिसरा दिसतो तो बॉडीवर. तर तसं माझं झालेलं आहे. प्रेग्नन्सी दरम्यान भरपूर सारे औषधं गोळ्या ते खाणं झालं. त्याच्यानंतर आता जरा थोडीशी तब्येत अपडाऊन झाल्यामुळे काही आपण औषधं वगैरे घेतली की ते केसांवर होतच परिणाम, आणि लक्ष पण देत नाही ना पहिल्यासारखं. पहिल्या आठवड्याला प्रत्येक आठवड्याला भरपूर असं ऑइलिंग वगैरे करायचे, स्टीम घ्यायचे. आता ते काहीच करत नाहीये, तर त्याच्यामुळे केसांची पूर्ण वाट लागलेली आहे. पण आता ठरवलंय मी, जसं मी मागे तुम्हाला म्हणलं ना की हे 2026 मी माझ्या स्वतःकडे लक्ष देण्यासाठी जास्तीत जास्त, जे अगदी 0% करत होते ना मी, की लक्षच द्यायचं नाही, तर ऍटलिस्ट कमीत कमी 50% मला जायचं आहे. आणि 50% तरी ऍटलिस्ट स्वतःकडे मला लक्ष द्यायचं आहे. मुलांच्या ह्या सगळ्या रुटीन मधून, गोंधळांमधून, बाकीच्या इतर कामांमधून स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. तर असं आज आहे 19 जानेवारी, आणि 19 जानेवारी म्हणजे माझ्या सानवीचा बर्थडे, आणि माझ्या आयुष्यातला पहिला आनंदाचा दिवस सर्वात जास्त, तो म्हणजे माझ्या मुलीचा जन्म. तर आज तिचा वाढदिवस आहे. 2-3 दिवस भरपूर सारी तयारीसाठी इकडं पळ तिकडं पळ चाललेलं आहे माझं लागोपाठ. अजिबात घरातच नाहीये मी, सारखी जाते बाहेर. कारण ह्या वेळेला आम्ही थोडासा वेगळ्या प्रकारे तिचा बर्थडे साजरा करणार आहे, आणि तिचं सुद्धा प्लॅन खूप छान आहे. तर त्याच्यासाठी तिला नाराज नव्हतं मला करायचं, कारण ह्या वर्षी तिचा 10वा वाढदिवस आहे. आणि सर्व म्हणजे शक्यतो इथून पुढचे वाढदिवस मोठे करणार नाहीये, पण काय सांगता येत नाही का, मुलांच्या हौसे खातर जर केला तर करू. पण असं 10वा वाढदिवस आहे, स्पेशल बर्थडे आहे ह्या वर्षी तिचा, तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगला करायचा असा प्लॅन आहे. तर काय काय आम्ही सगळी तयारी केली, काय नाही, हे सगळं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सानवीचा वाढदिवस कसं झालं हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, हाईप करा, आणि भरपूर सारे पॉइंट्स द्या. तर बघू शकता टाइम झालेला आहे, आता 1 वाजलेला आहे. सानवी गेली शाळेमध्ये, सकाळीच गेली, कारण ती सुट्टी नाही मारणार आजच्या दिवसामध्ये. कारण आज छान तिला नटायचं होतं, सगळे जे रिटर्न गिफ्ट वगैरे घेतले होते मुलींसाठी ते तिला द्यायचे होते शाळेमध्ये. आणि असं एकदम छान असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे ना आज ती शाळेमध्ये, तर त्याच्यामुळे आज तिला जायचंच होतं. आज पुण्यामध्ये ऍक्च्युली ती सायकलची रेसिंग स्पर्धा आहे, तर त्याच्यामुळे बंद शाळा ठेवणार वगैरे असं चाललं होतं. मग ती थोडी नाराज झाली की नाही मला जायचंच आहे. तर मग शेवटी जायला मिळालं तिला, आणि ती सकाळी सकाळी गेलेली आहे शाळेला. पुढे जाऊन दाखवेलच की तिने काय कशा प्रकारचे छान छान कपडे घातले, किती छान एक्साइटेड होती शाळेत जाण्यासाठी, ते सगळं दाखवेल. घर बघू शकता, सकाळी सगळं घर चकाचक केलेलं आहे. सगळा पसारा बिसारा जागच्या जागी लागलेला आहे. किती दिवसांनी माझं घर एवढं म्हणजे पसारा मुक्त आहे. तर इथे बघू शकता, तर असं पसारा मुक्त आमचं घर आहे आज, चक्क इतकं स्वच्छ. आणि अगस्त्य गेलेला आहे त्याच्या पप्पांबरोबर खेळायला. आणि मला ना आता महत्वाचं तुम्हाला दाखवायचं म्हणजे आता पावभाजीची तयारी. आज बेत आहे पावभाजी, मुलांचं सर्वात फेवरेट. तर भाज्या वगैरे मी आणून ठेवल्या होत्या काल, तर हे सगळे आता निवडायचे आहेत आणि कुकरला टाकायचे आहे शिजायला. मम्मी म्हणाली मी येते, मी तुला सगळं करू लागते, पण मी तिला म्हणलं तू आराम कर, तुझी तब्येत ठीक नाहीये. तर ते संध्याकाळी येतील, तर बघू तोपर्यंत मला जेवढं होईल तेवढं मी करणार आहे भाज्या वगैरे. आणि बाकीचे हे सगळं आता हे घेऊन जायचं आहे वरती. ह्या वेळेचा बर्थडे आम्ही टेरेसवर करणार आहे. मी तुम्हाला म्हणलं ना की स्पेशल करणार आहे, तर ह्या वेळेचा बर्थडे आम्ही टेरेसवर करणार आहे. डेकोरेशन वगैरे सगळं बाहेरून बोलवलेलं आहे, ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. पटापट पावभाजीची तयारी करून घेते पहिली. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा. चला. यही दुआएं हैं मेरे रमज़ान की, मुस्कुराते रहो. ओगी 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 ओगी. आमची बर्थडे गर्ल सानवी झेंडे.
तर सकाळी सकाळी 7 वाजता सानवीच्या शाळेची जिथं बस येते ना त्या स्टॉपला आम्ही थांबलो होतो तिला बाय करायला. आणि दररोजच आम्ही सगळेजण तिला सोडवायला जातो. मोस्टली शक्यतो मी आणि अगस्त्य तर जातो. तर सकाळी सकाळी तिला सोडवलं. जाताना छान असा ड्रेस घालून गेली होती ती. बर्थडे साठी स्पेशल तिला घेतला होता शाळेत घालण्यासाठी. संध्याकाळचा वेगळा ड्रेस होता पार्टीचा आणि स्कूलमध्ये वेगळा ड्रेस घेतला होता तिने. आणि सोबत जाताना भरपूर सारे रिटर्न्स गिफ्ट घेऊन गेली होती. चॉकलेट्स नेले होते, पेन्सिल नेल्या होत्या, असं काय 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 मैत्रिणींना वाटायला घेऊन गेली होती ती. आणि तिच्या ज्या स्पेशल 2 फ्रेंड आहेत त्यांना डबल ती गिफ्ट घेऊन गेली होती रिटर्न. आणि त्या सुद्धा येणार होत्या. तर दुपार झाली होती आणि मी पावभाजीच्या तयारीला लागले. कारण म्हणलं सकाळी सकाळी करून ठेवायचं. थोडंसं गरम पण जाणवत होतं दिवसा. रात्री थंडी होती पण दिवसा गरम वाटत होतं. त्याच्यामुळे म्हणलं खराब वगैरे व्हायला नको. तसं होणार नाही लगेचच्या लगेच. पण शक्यतो मी नाही का सकाळची सगळी कामं वगैरे आवरली, स्वच्छता आवरली घराची. आणि त्याच्यानंतर मग मी पावभाजीची तयारी करायला घेतली. कारण पावभाजी तशी जेव्हा आपण बनवायला घेतो तेव्हा ती पटकन बनते. पण हे जे भाजी निवडी धुवाधुवी ते जे काम आहे ना हे सर्वात मोठं आहे आणि याला जास्त वेळ लागतो. वेळखाऊ काम आहे. आणि जेव्हा आपण असं जास्त क्वांटिटीमध्ये करतो ना आणि स्पेशली आपल्या घरात जेव्हा आपण करतो तेव्हा स्वच्छतेची आपण काळजी तर घेतोच. तुम्ही बघितलं असेल फ्लॉवरसाठी मी ना गरम पाणी वापरलेलं आहे. घरात सुद्धा जेव्हा आपण मी फ्लॉवरची भाजी वगैरे करते तेव्हा पहिलं 5-10 मिनिटं त्याला ना गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवत असते हळद मीठ टाकून, जेणेकरून त्यातल्या आळ्या किंवा जंतू सगळे मरून जातील. आणि इथे सुद्धा मी तेच केलेलं आहे आणि भरपूर सारं मटेरियल घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की किती घेतलं होतं. मी जवळजवळ 30 लोक होते आणि 30 लोकांसाठी एक फ्लॉवरचा गड्डा, 2 फ्लॉवरचे गड्डे घेतले होते, एक कोबीचा गड्डा घेतला होता छोटा, जवळजवळ 8-10 टोमॅटो घेतले होते, तेवढ्याच शिमला मिरची घेतल्या होत्या. आणि तरी सुद्धा ना मला असं वाटतं अजून थोडा कोबी जरा टाकला असता ना तरी चालला असतं. शक्यतो पावभाजीमध्ये कोबी टाकला जात नाही पण तरी पण आम्ही टाकतो. आणि फ्लॉवर प्रमाणेच कोबी जरी टाकला ना तरी खूप छान टेस्ट येते. आणि बटाटे मात्र 1 किलो टाकलेले आहेत मी, कारण बटाट्यानी आहे ना खूप छान असं त्याला घट्टपणा येतो. आणि कोबीपेक्षा बटाट्याची थोडीशी क्वांटिटी जास्त पाहिजे असते आपली. शिमला मिरची पण टाकलेली आहे आणि टोमॅटोने ना वेगळा असं लिंबू वगैरे पिळावा लागत नाही, छान असा फ्लेवर येतो. आणि छोटंसं बीट टाकलेलं आहे आणि कलर खूप मस्त येतो. तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल ना तर अशा प्रकारे इतक्या वजनामध्ये तुम्ही भाज्या घेऊ शकता. 30 माणसांसाठी एवढी भाजी पुरेशी होती. उलट देऊन सगळ्यांना म्हणजे जेवायला वगैरे देऊन परत आमचे जे काही रिलेटिव्ह होते त्यांना देऊन परत आमच्यासाठी सुद्धा दुसऱ्या दिवशी पावभाजी राहिली होती. म्हणजे 30 माणसांसाठी एवढं भाज्या पुरेशा होत्या. तर आता धुतल्या वगैरे मी सगळ्या, चिरल्या. आणि कुकर माझा छोटा असल्यामुळे ना मला 2दा कुकर लावावा लागला. आणि कुकरला वगैरे लावला आणि थोडंसं जागा ठेवली बरं का साईडला. कारण तुम्हाला माहिती आहे की एकदा माझा जो जुना कुकर होता तो उडला होता. तर त्याच्यामुळे कधी पण कुकर आहे एकदम काठोकाठ भरायचा नाही, साईडला थोडीशी त्याला फिरायला, हवा फिरायला, वाफ फिरायला जागा पाहिजे. अदरवाईज तो बस्ट होऊ शकतो. तर त्याच्यामुळे थोडीशी म्हणजे अगदी 3/4 त्याच्यामध्ये भाज्या भरल्या. छान असे त्याचे दोन्ही कुकर झाले, भाज्या सगळ्या शिजल्या, थंड झाल्या. आणि त्याच्यानंतर ना ब्लेंडरने मी मॅश करून घेतले सगळ्या भाज्या. कारण पावाला आहे ना म्हणजे असे एकदम घट्ट नाही कसं म्हणजे अख्ख्या भाज्या असेल ना तर खाता येत नाही, तर त्याच्यामुळे एकदम बारीक करून टाकलं होतं मी. आणि ग्रीन पीस म्हणजे आपले हिरवे मटर जे आहे ते ना ओव्हनला मी थोडेसे वाफवून घेतले होते, ते मी वरनं टाकणार होते. तर आता मम्मीची वगैरे मी वाट बघत होते कधी येते, पण त्यांना सुद्धा यायला उशीर झाला. तर मला असं वाटलं चला बरं झालं मी लवकर सुरुवात केली करायला. वाट बघितली, म्हणलं की चला सगळी तयारी करून ठेवूया आणि ती आल्यावर ती फक्त फोडणीला टाकेल. पण ती काय आलीच नाही. मग मी पटकन करायला घेतलं आणि त्याच्यामध्ये एवढी मस्ती चालली होती ना पोरांची. आणि सानवीचा बर्थडे होता त्याच्यामुळे आज ना मी तिला ओरडू पण शकत नव्हते, नाहीतर रोज जरा जरी मला तिने त्रास दिला ना मी तिला ओरडते, मग गप्प बसती बिचारी लगेच. पण आज ज्या दिवशी बर्थडे असतो ना त्या दिवशी मी तिला ओरडत नाही, रागवत नाही. आणि हे ना माझ्या लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी सुद्धा फॉलो केलेलं आहे, माझ्या आजी आजोबांनी वगैरे पण, की आज तिचा वाढदिवस आहे रे, तिला ओरडू नका, रागवू नका. तर त्या बर्थडेच्या दिवशी आपण हिरो असतो ना, तर आपल्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतो, कुणी त्रास आपल्याला ओरडत नाही किती पण त्रास दिला तरी. तर सानवी भरपूर त्रास देत होती पण तिला मी तशी नाही का जस्ट असं थोडं जे बोलून बोलून तिला शांत करत होते. आणि आगच ते त्याच्यामध्ये तो डोकं खातो, काय सांगायचं. 2 जण असले ना खूप भांडणं करतात. तर असो, आता इथे बघू शकता तुम्ही भाजी मी फोडणीला टाकली. मोठं पातेलं घेतलेले, ही सगळी जी मोठी भांडी तुम्ही बघता ना ही मम्मीने दिलेली आहेत मला. कारण मी तर म्हणते तिला की माझ्याकडे कोण येते की मी कुठे एवढा स्वयंपाक करते, पण ती म्हणजे नाही, वेळ काय सांगून येत नाही की कधी आपल्याला जास्त स्वयंपाक करावा लागतो. निदान वर्षातून आपल्याकडे 2-3 तरी असे कार्यक्रम असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला
15-20 माणसांचा स्वयंपाक करावाच लागतो. तर त्याच्यामुळे असू दे म्हणून तिने ना मला अशी मोठी मोठी पातेली देऊन ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्येच मी पावभाजीत करायला घेतली. मस्तपैकी पहिलं बटर टाकलं, तेल टाकलं, 3-4 कांदे बारीक चिरून घेतले होते, ते छान परतून घेतले. आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घेतली. पावभाजी मसाला टाकला आणि ज्या आपण ब्लेंडरने भाज्या मॅश केल्या होत्या ना त्या टाकल्या. आणि तेवढ्यात मम्मी आलीच, मग तिने जरा लक्ष दिलं ते भाज्या वगैरे म्हणजे नाही का पावभाजी सगळी होईपर्यंत तिने लक्ष दिलं. आणि मी गेले वरती टेरेसवर बलून डेकोरेशन चालू होतं. आणि खरं सांगते ना तुम्हाला, अगस्तीचा जेव्हा मोठा बर्थडे केला ना आपण पहिला, त्यावेळेला सुद्धा ह्या डेकोरेशन वाल्यांनी मला एवढं टेन्शन दिलं होतं. तेव्हा सुद्धा 7 वाजता आम्ही सगळ्यांना टायमिंग दिला होता, कारण तेव्हा त्याचं बारसं परत वाढदिवस हे दोन्ही आपण एकत्र ठेवलं होतं. तर त्याच्यामुळे सगळ्यांना 7 वाजताचा टायमिंग दिला होता. आणि अक्षरशः डेकोरेशन वाले ना 6 वाजेपर्यंत आलेच नव्हते. तर मला इतकी काळजी पडली होती की आपण एवढं मोठं ग्राउंड घेतले आणि सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण दिले, एवढ्या सगळ्या पाहुण्यांना 150-200 लोकांना, आणि डेकोरेशनचाच पत्ता नव्हता. तर तेव्हा सुद्धा मला खूप टेन्शन आलं होतं. आणि हे सानवीच्या बर्थडेच्या दिवशी सुद्धा त्या डेकोरेशन वाल्यांनी हाच गोंधळ घातला बरं का. तर तुम्हाला मी सांगेल की तुमच्या घरात जर काही कार्यक्रम असेल आणि डेकोरेशनचं जर काम असेल ना, या बलूनवाल्यांना ना तुम्ही 2 तास अगोदर सांगायचं ना, तर ह्यांना 4-5 तास अगोदरचं टायमिंग देऊन ठेवा. कारण हे लोकांना लास्ट मोमेंटला येतात, कारण यांना माहिती आहे की 7-8 शिवाय कोणी बर्थडे करत नाही. तर त्याच्यामुळे हे निवांत येतात ऊन उतरल्यावर, कारण ह्यांना ना उन्हाचं काम करायचं नसतं, बलून वगैरे लावायचं. तर त्याच्यामुळे ना हे ऊन उतरल्यानंतर 5च्या पुढे निघतात घरातनं. आणि इथं आपला जीव मात्र टांगणीला लागतो. तर माझं तसंच झालं, बलूनवाला आला नाही आणि माझे फोन पण उचले ना. मला एवढी काळजी पडली, म्हणलं आता आपण टेरेसवर तर ठेवलाय वाढदिवस, करू शकतो बर्थडे, पण बाकीची सगळी तयारी होती, पण जर डेकोरेशनच नसेल तर ते वाढदिवस वाटेल का? नाहीच वाटणार ना. तर त्याच्यामुळे भरपूर मला टेन्शन आलं हे डेकोरेशन वाल्याचं. पण फायनली तो आला, त्याने डेकोरेशन वगैरे केलं. आणि बघू शकता साधं सिंपल एकदम मस्त त्याने डेकोरेशन करून दिलं. ह्याची जी थीम आहे ना, ही सानवीने डिसाईड केली होती ह्यावेळेची बर्थडे थीम. ती आहे ना आता सध्या हॅरी पॉटरचे बुक्सची सिरीज वाचत आहे. तिच्या पप्पांनी तिला जवळजवळ 8-10 बुकचा सेट आहे पूर्ण हॅरी पॉटरच्या स्टोरीचा, तो तिला गिफ्ट दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे हॅरी पॉटरचं इतकं सध्या तिला वेड लागलेलं आहे, खूप आवडतो तिला. आणि तिने पिक्चर पण सगळे बघितलेले आहेत हॅरी पॉटरचे. तर त्याच्यामुळे म्हटली मम्मा मला हॅरी पॉटरचंच डेकोरेशन करायचं. आणि ही अशी सगळी चित्र ना ऑनलाईन एवढी अवेलेबल नव्हती, ते विचित्र होते असे जरा कार्टून वगैरे. तर मग आम्ही काय केलं, प्रिंट आउट वगैरे काढून आणल्या आणि त्या साईडनी चिकटवले आणि मध्ये जे दिसतं एक बॅनर तयार केलं आणि ते बॅनर प्रिंट करून आणलं. आणि साईडनी जे बलून वगैरे डेकोरेशन ते त्यांनी डेकोरेशन वाल्याने लावून दिलं. तर हॅरी पॉटरची थीम तिला हवी होती, तर ती केली. आणि मस्त सगळेजण नंतर हळूहळू जमा झाले. 7 म्हणता 8 वाजलेच आम्हाला, कारण डेकोरेशन वाल्यांनी लेट केला, त्याच्यामुळे थांबलो जरा आम्ही थोडं. आणि सगळेजण गोळा झाल्यानंतर मग आम्ही पार्टी आमची चालू केली. आणि जसं मी म्हणाली, यावेळेला आम्ही थोडंसं स्पेशल तिचा बर्थडे साजरा करणार होतो. सगळं डेकोरेशन वगैरे हे सगळ्या गोष्टी टेरेसवर आम्ही अरेंज केल्या होत्या. आणि 1 मॅन शो आहे, मला कोणाचीच मदत नाहीये. तर त्याच्यामुळे मी सगळं खुर्च्या वगैरे हे पण सगळं आणणार होते बाहेरनं, पण नंतर मी असं विचार केला की परत पुन्हा वरनं खाली उतरवा, एवढ्या खुर्च्या द्यायला जा परत, तर एवढे सगळे उपद्रव कोण करणार. आणि 2 दिवसानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. मी तुम्हाला म्हटलं ना की आमचा खूप मोठा प्लॅन आहे सानवीचा वाढदिवस झाल्यानंतर, तर त्या सुद्धा गोष्टींची मला तयारी पूर्ण करायची होती. चल इथं बस. आता ते तुला केक देणार नाही, केक देणार आई देणार. किती वर्ष
एक एक 2 3 सध्या सगळ्या घरातल्या गोष्टी मला एकटीला मॅनेज करायला लागत आहे, तर मी एकटी कुठं कुठं पुरे पडणार. तर इव्हन टेरेसवर करायचं बर्थडे हे सुद्धा माझं कन्फर्म नव्हतं. म्हणजे मी तर घरातल्या घरातच छोटा करणार होते, पण सानवीच्या डोक्यात भरवलं गेलं की नाही वरती टेरेसवर कर. तर त्याच्यामुळे तिने पण हट्ट धरला की टेरेसवरच आपण वाढदिवस करू. तर मी म्हटलं की ठीक आहे चला करूयात ह्या वेळेला. आता टेरेस आमचं छान क्लीन आहे, स्वच्छ सगळं मस्तपैकी खाली ते वॉटरप्रूफिंग वगैरे केलेलं आहे, स्वच्छ आहे. इतक्या दिवस आमचं जे वरचं टेरेस होतं ना त्याच्या क्लिनिंग नव्हती, म्हणजे नाही का वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे क्लीन नव्हतं. खालचं जे आहे फरशा वगैरे नव्हता, कोबा नव्हता, त्याच्यामुळे आम्ही कधी टेरेसवर करायचा विचार पण केला नाही. पण ह्या वेळेला आता टेरेस आमचं छान झालेलं आहे, म्हणून मग म्हटलं की ठीक आहे जाऊ दे चला. तिची इच्छा आहे ना, तिच्या इच्छे खातर मी वरती ठेवला. आणि तिच्या वाढदिवसाबरोबरच अगस्त्यचं बोरनान पण करायचं होतं, माझं हळदी कुंकू पण करायचं होतं संक्रांतीचं. दरवर्षी ना माझा हाच ठरलेला क्रम आहे. सानवीचा जानेवारी महिन्यामध्ये वाढदिवस येतो, म्हणजे आपल्या संक्रांतीच्या आसपासच तिचा जन्म झालेला आहे. तर त्याच्यामुळे वाढदिवस करायचे मी, तिचं बोरनान पण त्याच दिवशी करायचे, आणि त्याच दिवशी ज्या काही आज जमलेल्या बायका आहे ना त्यांना हळदी कुंकू पण मी देऊन टाकायचे. एकाच दिवशी ना तिन्ही कामं मी पहिल्यापासून करत आहे. आणि या वर्षी सुद्धा मी तेच केलं. पहिले सानवीचा बर्थडे करून घेतला, नंतर अगस्त्यचं बोरनान, आणि सर्वात शेवटी माझा हळदी कुंकू मी करून घेतलेला आहे. ऋग्वेदा खालचं घ्या काय पाहिजे नियतीची मम्मी या तुला लागेल 2 मिनिट थांब, मी देते अरे डोकं नका घालू मध्ये. तुम्ही म्हणाल की अगस्त्यच्या बोरनानाला त्याला डोक्याला ते जे मुकुट बांधतात किंवा हलव्याचे दागिने घालतात ते का घातलेले नाहीयेत, बोरनान तसंच का केलं? कारण आहे ना अगस्त्य ह्या वेळेला सुद्धा ते दागिने वगैरे घालतोय की नाही याची मला शंका होती. कारण पहिल्या वर्षी तर त्याने घातले, कारण तो एकदमच छोटा होता तेव्हा त्याला काही एवढं कळत नव्हतं. पण दुसऱ्या वेळेला ना, म्हणजे दुसऱ्या वर्षीच्या बोरनानाला त्यांनी एवढा उद्योग, म्हणजे एवढा जोरजोरात त्यांनी रडला. म्हणजे कपडे सुद्धा जी ब्लॅक कलरची घेतली होती ना मी, ती सुद्धा त्यांनी ते धोतर कुर्ता घातला नाही ना, ती हलव्याचे दागिने घातले. जे आहे त्या जुन्या कपड्यांवर अक्षरशः मी त्याला बोरनानाला बसवलं होतं. एवढं छान डेकोरेशन केलं होतं मी घरामध्ये. पण ना ते फक्त म्हणजे नाही का तात्पुरतं फोटो काढण्यासाठी तो 1-2 मिनिटं बसला, आणि जसं त्याला हे असं कपडे वगैरे मी काही घालायला लागले, ते मुकुट वगैरे लावायला लागले, त्यांनी अजिबात घातलं नाही. इतका त्यांनी गोंधळ घातला रडून रडून. आणि त्याच्यानंतर कसं बसं आम्ही त्याचं बोरनान तेव्हा उरकलं होतं. तर मी म्हणलं आता ह्या वेळेला ना ह्याला काहीच घ्यायचं नाही, कारण ती कपडे नाही म्हणले तरी 500च्या पुढे चांगली क्वालिटीची मिळतात. आणि परत तो सेट घ्यायचा,
आणि तो ते घालणार पण नाही आणि ते कपडे आणि ते तसंच पडून राहणार, त्यापेक्षा ते काही घ्यायचंच नाही. त्याच्याकडे काळ्या कलरचा टी शर्ट होता, तो सरळ मी त्याला घातला आणि म्हणलं की ह्याच्यावरच त्याचं बोरनान करायचं. शेवटी आपली जी प्रथा आहे किंवा ते एक शास्त्र आहे ते करणं महत्वाचं आहे. तो एक संस्कार आहे बोरनानाचा, तो झाल्याशी मतलब आहे ना. कपड्यांचं वगैरे एवढं काही नाही, आपल्याला भरपूर असं हाऊस वाटते, कौतुक वाटतं की त्यांनी घालावं, तेवढे फोटो निघतात, आठवण राहते. पण आता आपल्या पोराला आवडतच नाही ती कपडे घालून, ते दागिने वगैरे घालणं तर दूरची बात आहे. कपडे सुद्धा तो असे वेगवेगळ्या प्रकारचे काय घालायचे म्हणले तर खूप रडतो. तर म्हणले की असू दे, त्याचा मूड जायला नको, कारण आपण तिथे छान वाढदिवसाचा सगळा आनंद असणार आणि त्याने किरकिर केली, रडारडी केली की सगळ्यांचा मूड जाणार. तर त्याच्यामुळे ज्या आहे त्या कपड्यावर मी त्याचं बोरनान उरकलं आणि त्याच्यानंतर जेवढ्या बायका जमल्या होत्या माझ्या मैत्रिणी सगळ्या आजूबाजूच्या, त्या सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, मम्मीला दिलं, स्नेहाला दिलं आणि अशा प्रकारे छान सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आणि जेवणाचं तर तुम्ही बघितलंच की मी काय काय मेनू ठेवले होते. पावभाजी तर मी घरीच केली होती आणि जे व्हेज बिर्याणी आहे ना ती बाहेरून ऑर्डर केली होती मी. तर छान असे म्हणजे 30-35 लोक जेवढी पण जमा झाली होती ना, सगळ्यांना अगदी व्यवस्थित स्वयंपाक पुरला आणि इव्हन पुरून उरला दुसऱ्या दिवसापर्यंत. तर इतकं छान असं सगळं व्यवस्थित झालं, कमी काही शॉर्टेज काहीच पडलं नाही. आणि 20 लाद्या मागवल्या होत्या आणि जिलेबी मागवली होती स्वीट डिश मध्ये. केक तर वाढलाच पण जिलेबी सुद्धा मागवली होती ती. छोट्या मुलांना वेगळं आहे. आणि वाढदिवस म्हटले की रिटर्न गिफ्ट आलेच. आणि रिटर्न गिफ्टसाठी सानवीनं छान अशा त्या लेड पेन्सिल असतात ना, त्या पेन्सिल सिलेक्ट केल्या होत्या. त्या सगळ्या मुलांना आम्ही वाटल्या, कारण दिलं तर उपयोगी वस्तू काहीतरी द्यावे ना, की आणि शालेय उपयोगी ज्या वस्तू असतात ना त्या दिल्या तर जरा बरं पडतं नाही का, म्हणजे वापरले तरी जातात ते. तर त्याच्यामुळे आम्ही अशा लेड पेन्सिलच त्या सगळ्या मुलांना घेतल्या होत्या रिटर्न गिफ्ट म्हणून. आणि सगळ्यांना त्या वाटून वगैरे झाल्या आणि सगळ्या मुलांनी छान म्हणजे इतकं एन्जॉय केलं ना. फक्त एकच कमी होती ती म्हणजे स्पीकरची. वरती स्पीकरची काहीच व्यवस्था मी केली नव्हती. मी म्हणलं नको जाऊ दे गोंधळ नाही का असं. पण असं नंतर वाटलं की एवढं छान डेकोरेशन केलं, इतकं छान मस्त पैकी, खाली कार्पेट अंतरलं, मुलं गोळा झाली, थोडंसं लाईट म्युझिक लावलं असतं ना, सगळे नाचले वगैरे असते, छान मजा वाटली असती. सानी तुझ्या मैत्रिणीचं ते पेन्सिल आहे. तिला खूप ऑकवर्ड वाटते कारण आम्ही दोघी फॅमिली. तू हॅपी आहेस? तुझा बर्थडे छान झाला? हा मस्त. आणि तुझा रे ए छोट्या, तुझं बोरनान छान झालं का? बोरनान छान झालं तुझं? छान झालं? आवडलं तुला? बरं रडलं नाही. बस मला तेच टेन्शन नव्हतं मागच्या. सगळी मुलं जेवण वगैरे गेली आणि त्याच्यानंतर माझ्या घरचे आम्ही एका साईडला बसलो होतो जेवायला. मला तर नाही कसं जास्त दगदग झाली, तर आपल्याला असं खरं बघायला गेलं तर जेवशी पण वाटत नाही. पण इतके छान मेनू होते ना, तर टेस्ट केल्याशिवाय तर काय आपल्याला म्हणजे मन आपलं राहत नाही. आणि नंतर बघू शकता तुम्ही वाढदिवस वगैरे झाला आणि सर्वात शेवटीची महत्वाचं काम असतं ते म्हणजे सगळं पसारा वगैरे उरकणं, ते खूप सर्वात महत्वाचं काम असतं. माझ्या घरच्यांनी सगळी मला मदत करू लागले बिचारे. सगळं अक्षरशः म्हणजे झाडून घेऊन सगळं ते गार्बेज वगैरे उचलण्यापर्यंत सगळी खरकटी ताटं बिट सगळं माझ्या भावानी, आईनी, भाऊजीनी, सगळ्यांनी, पप्पांनी सगळ्यांनी मदत केली. आणि शेवटी ते निघाले बिचारे घरी. पण छान झालं सगळं, एक व्यवस्थित सेलिब्रेशन झालं, असं कुठेही गडबड गोंधळ झाला नाही, शांत निवांतपणे झाला. ते म्हणतात ना की आपल्याला होईपर्यंत एवढा टेन्शन असेल की होईल का सगळं व्यवस्थित, होईल का, काय कमी पडेल का. पण जेव्हा ते होतं ना तेव्हा आपला जीव भांड्यात पडतो, कारण आपण सगळ्या एवढ्या पाहुण्यांना आमंत्रित करणार असतो आणि असं कुठं आपला पचका व्हायला नको असं आपल्याला सगळं मनापासून वाटत असतं. आणि एक महत्वाचं सांगायचं राहिलं, सानवीच्या ना शाळेतून 2 फ्रेंड येणार होत्या, एवढ्या लांबून येणार होत्या त्या. त्यातली एक फ्रेंड आली लकीली, त्याच्यामुळे सानवी खूप खुश होती. आणि ह्या व्हिडिओ मार्फत ज्यांनी ज्यांनी मला वाढदिवसासाठी सानवीच्या या समारंभासाठी मदत केली, जे जे कोणी पार्टीला आले, त्या सगळ्यांचे मनापासून खूप आभारी आहे. या व्हिडिओ मार्फत त्यांना थँक्यू म्हणते. तर अशा प्रकारे आमच्या सानवीचा 10वा बर्थडे झालेला आहे. कसं वाटलं बाबू बर्थडे? मजा आली? सगळेजण आलते जे तुला पाहिजे होते. एक फक्त मैत्रीण नाही आली तिची वर्गातली, पण बाकी सगळेजण आले आणि मस्त एन्जॉय केलेलं आहे.
तुम्हाला पण कसा वाटला आमच्या सानवीचा वाढदिवस नक्की सांगा. आमची सानवी खूप सुंदर दिसत होती. आता दिवसेंदिवस ती छान दिसायला लागलेली, अजून सुंदर मम्मासारखी. मम्मासारखी फॅशनेबल आणि एकदम मस्त चॉईस असतात बरं का तिचे कपड्यांचे, एकदम फॅशनेबल ॲसेसरीज कपडे सगळ्यांना खूप आवडले. आणि आता ती छान छान दिसायला लागली, अजून जशी मोठी होती तशी छान दिसायला लागली आहे ना बघू. प्रिन्सेस आहे माझी प्रिन्सेस. तर खूप मोठी हो बाळा. 100 वर्षावरचा बर्थडे तू साजरा कर. ओके. काय झालं? 100 नाही. डोळे बघू, डोळे बंद कर. किती छान चमकतायत बघ. आज सानवीचा मस्त मेकअप केला होता. आणि आमचा अगस्त्य आता बसलेला आहे, भातू खायचा आमच्या अगस्त्याला. हाय कर बघू, हाय हाय कर. आमच्या अगस्तीचं बोरनन पण छान झालं की नाही. तर अशा प्रकारे आणि सानवीला पण गिफ्ट छान आलेत सगळे मस्त. यावर्षी हॅपी आहेस ना गिफ्ट बद्दल? अजून काही फोडायचे तर गिफ्ट काय काय मिळाले ते दाखवू सेपरेट व्हिडिओमध्ये किंवा ह्याच व्हिडिओमध्ये. तर चला सगळ्यांना बाय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आमच्या सानवीचा बर्थडे कसा झाला नक्की सांगा. चला सगळ्यांनी टेक केअर, काळजी घ्या. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा. बाय. गुड नाईट. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय करा. अगस्त्य बाय. अगस्त्य बाय. चल बाय. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू म्हणते आणि सॉरी म्हणते, कारण हा व्हिडिओ लेट आलेला आहे. 19 तारखेला बड्डे झाला आणि तुम्हाला जवळजवळ 8-10 दिवसांनी येत आहे. कारण पण तसंच आहे, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तुर्तास तुमची रजा घेते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर मग बाय.